नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जे की गाय म्हैस वाटप योजना आहे त्या संदर्भातला. आता बघा विदर्भ मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25 ते 2026-27 या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबवण्यात आलेला आहे. या संदर्भातला एक मोठा व्हिडिओ किंवा पार्ट 1 व्हिडिओ ज्यामध्ये आता या जी-आरमध्ये बघा 9 प्रकारच्या प्रकल्प आहेत. त्यामध्ये बघा की गाई म्हशींचं वाटप आहे, मुरघास वाटप आहे किंवा कडबा कुट्टीचं वाटप असे 9 प्रकारचे प्रकल्प यामध्ये आहेत. या जी-आरमध्ये आलेले आहेत. तर यातला पहिला व्हिडिओ आपण बनवलेला आहे, जो की उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचे शेतकरी पशुपालक यांना वाटप. हा पहिला व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर आहे. हा पार्ट 2 आहे. यामध्ये आपण दुसरी जे प्रकल्प आहे, त्या संदर्भातली माहिती घेणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता बघा शासन निर्णय काय आहे? आता सुरुवातीला जरा प्रस्तावना आपण पाहूयात. बघा आता जसं की पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये अ, गाई आणि म्हशींचं प्रमाण जास्त आहे, दुधाचं प्रमाण जास्त आहे. पण विदर्भ, मराठवाड्यामध्ये गायीचं पालन करणं किंवा म्हशींचं पालन करणं कमी आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय कमी आहे. प्लस त्यामध्ये बघा पाऊस कमी आहे. त्यामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही. म्हणून ही योजना आता विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आहे. ऑलरेडी याचा टप्पा 1 झालेला आहे. हा टप्पा दुसरा आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा एक 11 जिल्ह्यांमध्ये 2016 ते 22 हा पहिला टप्पा झालेला आहे. आता यामध्ये बघा 19 जिल्ह्यांमध्ये हा टप्पा दुसरा राबवण्यात आलेला आहे. आता बघा 19 जिल्ह्यांमध्ये हा टप्पा राबवण्यात येणार आहे. तर यामध्ये बघा दुसरी आपण योजना जी आहे त्या संदर्भात आज माहिती घेऊ. बघा दुसरे आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप. ही दुसरी योजना आहे. त्यामध्ये बघा बाह्यपलन IVF तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले उच्च जनुकीय गुणवत्तेचे भ्रूण प्राप्तकर्त्या कालवडीमध्ये रोपण करून गर्भधारणा केल्यास भविष्यकाळात उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल. जेणेकरून दूध उत्पादनात पर्यायाने शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल. यासाठी कालवडी खरेदी करून त्यांच्यामध्ये बाह्यफलन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च जनुकीय गुणवत्तेचे भ्रूण प्रत्यारोपण करून पशुपालकांना त्यांचे वाटप करण्यात येईल. सदर कालवडीचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन होणे आवश्यक आहे. यामध्ये बघा काय आहे की बाह्यफलन IVF तंत्रज्ञान हे गर्भधारणेचे अत्याधुनिक पद्धत असून याबाबत सर्वच पशुपालकांना सदर तंत्रज्ञान तसेच या तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा केलेल्या गाई म्हशींच्या संगोपनाची शास्त्रोक्त माहिती व अनुभव असण्याची शक्यता कमी आहे. तसेच गर्भधारणेच्या कालावधीत गर्भपातामुळे जेव्हा प्रत्यारोपण करावे लागल्यास त्यावर अधिकचा खर्च होईल. त्यामुळे पशुपालकाकडून पुन्हा बाह्यफलनाद्वारे प्रत्यारोपण केले जाईल. याची शाश्वती नाही. यास्तव या क्षेत्रात नामांकित असलेल्या संस्था उदाहरणार्थ महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, बायफ, गोदरेज, NDS इत्यादी यांच्याकडून गर्भ प्रत्यारोपणाद्वारे 7 महिन्याच्या गाभण असलेल्या कालवडी, पाड्या शेतकऱ्यांच्या दारात पुरवठा करण्यात येईल. एका कालवडीवर बाह्यफलन IVF तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करण्यासाठी येणारा खर्च, संगोपनासाठी येणारा खर्च व कालवड पारडीची किंमत विचारात घेऊन बाह्यफलन IVF तंत्रज्ञानाद्वारे 7 महिन्याच्या गाभण कालवड पारडीची किंमत सर्वसाधारण 1,45,000 इतकी होते. आता हे तुम्हाला समजले की आपल्याला कालवडी मिळणार. आता त्याचं उद्दिष्ट काय आहे की या घटकांतर्गत एकूण 1,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. आता अनुदान कसं मिळणार, त्याचं स्वरूप काय आहे? लाभार्थ्यांना बाह्यफलन तंत्रज्ञानाद्वारे 7 महिन्याच्या गाभण कालवड पारडी 75% किंवा 1,08,750 यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील. म्हणजे 75% किंवा 1,08,750 यापैकी एक रक्कम भेटणार आहे. त्यामध्ये बघा भ्रूणाचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप करण्याची कार्यपद्धती काय आहे? तर यामध्ये बघा पशुपालकांना तंत्रज्ञानाद्वारे 7 महिन्याच्या गाभण कालवडी पाड्यांच्या शेतकऱ्यांच्या दारात पुरवठा करण्यासाठी प्रकल्प संचालक यांनी बाह्यफलन IVF तंत्रज्ञान या क्षेत्रात नामांकित असलेल्या संस्था, कंपन्यांबरोबर करारनामा करावा. दुसरा आहे की पशुपालकांनी त्यांच्या हिश्श्याची 25% रक्कम संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत प्रकल्प संचालकाकडे प्राप्त झाल्यानंतर
प्रकल्प संचालक यांनी करार धारक, पुरवठादार संस्था, कंपनी यांच्याकडे पुरवठा आदेश नोंदवावेत. तिसरा आहे बघा, पुरवठा आदेश नोंदवल्यानंतर कमीत कमी कालावधीमध्ये कालवडी, पाडीचा पुरवठा पशुपालकांना केले जाईल. याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रकल्प संचालकांची राहील. त्याचबरोबर बघा, पुरवठा आदेश देताना कालवड पाडीच्या किमतीच्या 25% रक्कम राखून ठेवावी. पुरवठा करण्यात आलेल्या कालवडी, पाडी जन्मास आलेल्या सर्व वासरांचे पालकत्व, माता वळूसह प्रमाणपत्र दिल्यानंतर व पुरवठा आदेशात नमूद असलेल्या वंशावळीची कालवड, पाडी जन्मास आलेल्याची खातरजमा केल्यानंतर उर्वरित 25% रक्कम पुरवठादारक कंपनीस अदा करण्यात यावी. आता त्याचबरोबर बघा, पुरवठा आदेशात नमूद करण्यात आलेल्या वंशावळीची कालवड, पारडी जन्मास न आल्यास याबाबतची संपूर्ण नुकसान भरपाईची तरतूद करारनाम्यात करण्याची क्षमता प्रकल्प संचालकांना घ्यावी. आता बघा, यामध्ये लाभार्थ्याचे निकष काय असणार आहेत. यामध्ये पहिला आहे निकष, दूध उत्पादक शेतकऱ्याचे किमान 5 दुधाळ जनावरे असावीत. दुसरा आहे शास्त्रोक्त पशु आहार पद्धतीचे ज्ञान असलेले दूध उत्पादक शेतकरी यांची निवड करण्यात येणार आहे. तिसरा आहे पशुधनाच्या भावी पिढ्यांची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक. आता बघा, सर्वसाधारण सूचना काय आहे, तर प्रकल्प संचालकांनी वाटप करण्यात आलेल्या व जन्मास आलेल्या कालवडी, पाड्यांच्या स्वतंत्र तपशील ठेवून त्यांचा आरोग्यविषयक मासिक आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी. दुसरा आहे बघा, प्रकल्प कालावधीत भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या कालवडी, पाडी व्याल्यानंतर त्याच्यापासून जन्मणाऱ्या वासराच्या नोंदी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी स्वतंत्रपणे ठेवावेत. आता तिसरा आहे बघा, प्रकल्पाच्या कालावधीत तसेच प्रकल्प तदनंतर भ्रूण प्रत्यारोपणाने जन्मलेल्या वासरांच्या शरीराचे वजन विशिष्ट प्रमाणात लवकर भरून त्यावर त्या माझावर येण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी करण्यात यावेत. आता हे सर्व तुम्हाला निकष सांगितले, उद्दिष्ट सांगितले, त्याचबरोबर बघा अनुदानाचं स्वरूपही तुम्हाला सांगितलं. आता हा एक व्हिडिओ झाला. आता अजून पण यामध्ये बरेचसे प्रकल्प आहेत या JRमध्ये. म्हणजे साधारण बघा, कडबाकुट्टीची मशीन आहे, शेतकऱ्यांना पशुपालकांना ट्रेनिंग आहे किंवा बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठीचं अनुदान आहे. या संदर्भातले पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. हा दुसरा व्हिडिओ होता आपला. अजून आपण व्हिडिओ बनवणार आहे. हा मित्रांनो बघा, JR 16 सप्टेंबरचा JR आहे. जर तुम्हाला हा JR पूर्ण सविस्तर वाचायचा असेल तरी तुम्हाला मी वेबसाईट सांगतो. वेबसाईटचं नाव आहे बघा www.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल, तुम्हाला जर JR पाहायचा असेल तर. आणि मित्रांनो बघा, याचे अर्ज अजून सुटलेले नाही आहेत. जेव्हा अर्ज सुटतील तेव्हा मी यूट्यूबवर चॅनलवरती आपला व्हिडिओ बनवेन कसा अर्ज करायचा, त्यामुळे त्याची काळजी करू नका. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कारण की आपण अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.